वासुदेवरावांच्या खोलीत शिरतात चिन्मय आणि वत्सलाबाईंना अंगावर काटा आला. वासुदेवराव घामाने पूर्ण भिजले होते. ते झोपेतच दोन्ही हात पुढे करून कोणाला तरी पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या तोंडून वारंवार एकच शब्द बाहेर पडत होता, अन्वी बाळ, तिकडे जाऊ नकोस, थांब. चिन्मयनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आजोबा, आजोबा, जागे व्हा. वासुदेवराव दचकून जागे झाले. काही क्षण ते समोर पाहत राहिले. नंतर त्यांच्या डोळ्यातलं भय हळूहळू ओसरलं. त्यांनी समोर उभ्या असलेल्या चिन्मयकडे पाहिलं. ओशाळल्यासारखं हसण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तेच स्वप्न पडलं बाळा. 20 वर्ष झाली, पण तो दिवस माझा पिछा सोडत नाही. एवढं बोलून त्यांनी चेहरा दुसरीकडे वळवला. त्यांना आपले अश्रू कुणालाही दिसू द्यायचे नव्हते. त्या रात्री चिन्मयला झोप लागली नाही. पहाटेपर्यंत तो अन्वीचा विचार करत राहिला. माझी एक मोठी बहीण होती आणि मला आजपर्यंत कुणी सांगितलंच नाही. हा प्रश्न त्याच्या मनात सतत घुमत होता. सकाळी ऑफिसला गेल्यावरही त्याचं लक्ष कामात लागलं नव्हतं. कम्प्युटरच्या स्क्रीनवर आकडे बदलत होते, पण त्याच्या डोळ्यासमोर सतत स्टेशनचा तो प्लॅटफॉर्म, आजोबांचा उदास चेहरा दिसत होता. सायंकाळी घरी परतल्यावर त्यानं पुन्हा वत्सलाबाईंची गाठ घेतली. आत्या, काल तुम्ही सांगणार होतात, त्या दिवशी नेमकं काय झालं? वत्सलाबाईंनी काही क्षण डोळे मिटले, जणू त्या पुन्हा 20 वर्ष मागे गेल्या होत्या. त्या दिवशी सकाळी 10 वाजायला 2 मिनिटं बाकी होती. डेक्कन क्वीन स्टेशनमध्ये प्रवेश करत होती. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर गडबड सुरू होती. तुझे आजोबा केबिनमध्ये कंट्रोल रूमशी बोलत होते. अन्वी प्लॅटफॉर्मच्या कडेला उभी राहून आनंदाने ट्रेनकडे पाहत होती. तेवढ्यात एका कुलीची जड ट्रॉली अचानक घसरली. ट्रॉलीचा मोठा आवाज झाला. अन्वी घाबरली. तिनं मागे वळून पाहिलं आणि त्या क्षणी तिचा पाय प्लॅटफॉर्मच्या कडेला अडकला. ती तोल जाऊन खाली रुळांच्या दिशेने कोसळली. वत्सलाबाईंचा आवाज थरथरला. संपूर्ण स्टेशनवर एकच आरडाओरडा झाला. मुलगी पडली, मुलगी पडली. तुझे आजोबा केबिनमधनं जीवाच्या आकंतानं बाहेर धावत आले. ट्रेनचा चालक तातडीने ब्रेक लावत होता. पण एवढ्या वेगाने येणारी ट्रेन एका क्षणात थांबणं शक्य नव्हतं. सर्वांच्या डोळ्यासमोर ट्रेन अन्वी जिथे पडली होती त्या जागेवरून पुढे गेली. चिन्मयचा श्वास रोखला गेला. गाडी थांबताच तुझे आजोबा रुळांवर उडी मारून धावत गेले. रेल्वे पोलीस, कुली, कर्मचारी सगळे शोध घेऊ लागले. प्रत्येक डब्याखाली पाहिलं, प्रत्येक चाकाजवळ पाहिलं, पण वत्सलाबाईंनी डोळे पुसले. अन्वी तिथे नव्हती. नव्हती? चिन्मय अविश्वासानं म्हणाला. हो, मृतदेह नव्हता. रक्ताचा एक थेंब नव्हता. तिची चप्पलही सापडली नाही. जणू ती एका क्षणात हवेत विरघळली होती. त्या पुढे म्हणाल्या, पुढची अनेक वर्ष रेल्वे पोलिसांनी संपूर्ण ट्रॅक शोधला. पुण्यापासून लोणावळ्यापर्यंत प्रत्येक स्टेशनवर चौकशी झाली. वर्तमानपत्रात फोटो छापले गेले, रेडिओवरती घोषणा झाल्या, पण अन्वीचा काहीच पत्ता लागला नाही. काही साक्षीदार म्हणाले, ट्रेन गेल्यानंतर रुळाच्या दुसऱ्या बाजूला एक घाबरलेली छोटी मुलगी धावताना दिसली होती. पण ती कोणत्या दिशेने गेली कुणी सांगू शकत नव्हतं. त्या दिवसानंतर तुझे आजोबा बदलून गेले. त्यांनी स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली. मी 2 मिनिटं आधी बाहेर आलो असतो तर माझी मुलगी हरवली नसती. हे वाक्य ते रोज म्हणायचे. काही महिन्यात त्यांनी रेल्वेची नोकरी सोडली. डॉक्टरांनी खूप उपचार केले, पण त्यांच्या मनात एकच विश्वास जिवंत राहिला. अन्वी जिवंत आहे आणि एक दिवस ती याच डेक्कन क्वीनमधनं प्लॅटफॉर्म नंबर 4वर उतरेल. चिन्मयच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्या रात्री तो सरळ आजोबांच्या खोलीत गेला. वासुदेवराव झोपले होते. त्यांच्या पलंगाजवळ एक जुनी लाकडी ट्रंक पडलेली होती. अनेक वर्षांची धूळ तिच्यावर साचली होती. चिन्मयनं हळूच ट्रंक उघडली. वर जुन्या रेल्वेच्या टोप्या, काही पदकं, स्टेशन मास्टरांचा गणवेश ठेवलेला होता. त्याखाली जुन्या वर्तमानपत्राच्या कात्रणाचा गठ्ठा होता. पहिल्याच कात्रणावर मोठा मथळा होता. पुणे रेल्वे स्टेशनवर 6 वर्षाची मुलगी रहस्यमयरित्या बेपत्ता. त्या कात्रणासोबत एका छोट्या मुलीचा फोटो होता. गुलाबी फ्रॉक, 2 वेण्या, गळ्यात सोन्याचं लॉकेट. चिन्मयच्या हातातला फोटो थरथरू लागला, कारण त्या छोट्या मुलीच्या डोळ्यामध्ये त्याला स्वतःचाच चेहरा दिसत होता. ती खरंच त्याची बहीण होती. चिन्मय बराच वेळ त्या फोटोवरती नजर खिळून बसला होता. 6 वर्षांच्या त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. मोठे डोळे, कपाळावरती पडलेली केसांची एक बट आणि गळ्यातलं ते छोटंसं सोन्याचं लॉकेट. त्या फोटोत एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. अन्वीच्या डोळ्यात आणि स्वतःच्या डोळ्यात विलक्षण साम्य होतं. त्याच्या अंगावर शहारे आले. त्यानं ट्रंकमधील बाकीचे कागदपत्र काळजीपूर्वक पाहायला सुरुवात केली. त्यात रेल्वे पोलिसांचा पंचनामा, वृत्तपत्रांची कात्रणं, शोध मोहिमेचे अहवाल, वासुदेवरावांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक डायरी होती. डायरीच्या पहिल्याच पानावरती एक वाक्य लिहिलेलं होतं. अन्वी, बाबा अजूनही तुझी वाट पाहतोय. ज्या दिवशी तू परत येशील त्या दिवशी माझं आयुष्य पुन्हा सुरू होईल. त्या अक्षरांवर पाण्याचे डाग पडले होते. ते शाईचे नव्हते तर अश्रूंचे होते. चिन्मयनं थरथरत्या हातांनी पुढचं पान उघडलं. प्रत्येक रविवारची नोंद होती. 16 जुलै 2006, आजही आली नाही. 23 जुलै 2006, आज एका मुलीला पाहून क्षणभर अन्वी वाटली. स्टेशनवर एका लहान मुलगी हसली. तिच्या आवाजात अन्वीचा भास होता. अशी नोंद वर्षानुवर्ष चालू होती.
प्रत्येक रविवारी फक्त 2-3 ओळी, पण त्या प्रत्येक ओळीत एका बापाचं संपूर्ण आयुष्य कैद झालं होतं. डायरीच्या शेवटच्या पानावरची नोंद वाचताना चिन्मयचा घसा दाटून आला. 5 जुलै 2026. आज चालताना खूप त्रास झाला. पाय साथ देत नाहीत, पण मी पुढच्या रविवारी स्टेशनवर येईन. कारण जर मी गेलो नाही आणि अन्वी आली तर तिला वाटेल बाबा तिची वाट पाहणं सोडून गेले. चिन्मयच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यानं डायरी अलगद बंद केली आणि छातीशी धरली. त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला. मी डेटा ॲनालिस्ट आहे. हजारो रेकॉर्ड्समधून सत्य शोधणं हे माझं काम आहे. जर अन्वी जिवंत असेल तर मी तिला शोधून काढणारच. आणि जर तो क्षणभर थांबला, जर ती या जगात नसेल तर आजोबांना सत्य कळायलाच हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये पोहोचताच त्यानं सर्वप्रथम अन्वीचा फोटो उच्च दर्जात स्कॅन केला. मग हरवलेल्या मुलांच्या जुन्या यादी, रेल्वे पोलिसांचे अहवाल, राज्यनिहाय मिसिंग पर्सन रेकॉर्ड्स, अनाथ आश्रमाच्या सार्वजनिक याद्या, जुन्या वृत्तपत्रांचे डिजिटल संग्रह तपासायला सुरुवात केली. दिवसभर काम आणि रात्री उशिरापर्यंत शोध. त्याची दिनचर्या संपली. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात बदलले, पण चिन्मयचा शोध थांबला नाही. दरम्यान प्रत्येक रविवारी एकच दृश्य घडत होतं. वासुदेवराव सकाळी 9 वाजता उठायचे, स्वच्छ आंघोळ करून पांढरे कपडे घालायचे, कपाटातून काळी टोपी काढून डोक्यावर ठेवायचे, आरशासमोर उभे राहून केस नीट विंचरायचे. मग टेबलावर ठेवलेल्या एका छोट्याशा डबीतून एक गुलाबाचं फूल काढायचे. तो गुलाब ते नेहमी स्टेशनवर घेऊन जायचे. चिन्मयने एकदा विचारलं, आजोबा हे फूल कोणासाठी? वासुदेवराव हसले. जर अन्वी आली तर रिकाम्या हातानं तिच्यासमोर कसं जायचं? चिन्मयच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं होतं. त्या रविवारीही दोघं स्टेशनवरती पोचले. रमेशने चहा आणून दिला. कुली गणपतने दुरून नमस्कार केला. प्लॅटफॉर्मवरचे काही नवीन प्रवासी मात्र कुजबुजत होते. हे तर तेच आजोबा आहेत ना जे दर रविवारी कोणाची वाट पाहतात? त्यावर रमेशने शांतपणे उत्तर दिलं, हो, पण लक्षात ठेवा ते वेडे नाहीत, ते फक्त बाप आहेत. हे वाक्य ऐकून चिन्मयने रमेशकडे पाहिलं. त्या एका वाक्यात 20 वर्षांचं दुःख सामावलं होतं. ठीक 10 वाजता डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्मवर आली. वासुदेवराव पुन्हा उभे राहिले. आज त्यांच्या हातातलं गुलाबाचं फूल थरथरत होतं आणि त्या क्षणी अनेक शेकडो किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातून कानपूर शहरात एका 30 वर्षाच्या महिलेनं कपाट साफ करताना एक जुनं सोन्याचं लॉकेट हातात घेतलं. ते लॉकेट उघडताच तिच्या आयुष्याचा प्रवास कायमचा बदलणार होता. कानपूर शहरातील एका जुन्या पण स्वच्छ घराच्या अंगणात सकाळचं कोवळं ऊन पडलं होतं. अंगणात तुळशीचं वृंदावन होतं. त्या घरात 30 वर्षांची अनघा शर्मा आपल्या शाळेत जाण्याची तयारी करत होती. ती एका सरकारी शाळेत इतिहास शिकवायची. विद्यार्थ्यांमध्ये ती अत्यंत आवडती शिक्षिका होती. शांत स्वभाव, साधं राहणीमान आणि प्रत्येकाशी प्रेमानं बोलायची सवय. पण तिच्या आयुष्यात एक अशी पोकळी होती जिचं उत्तर तिला कधीच मिळालं नव्हतं. ती स्वतःला अनेकदा आरशात पाहायची. मनात एकच प्रश्न यायचा, मी खरंच कोण आहे? लहानपणापासून तिचे दत्तक आईवडील शरद शर्मा आणि सुनीता शर्मा तिला एकच गोष्ट सांगायचे, बाळ, तू आम्हाला कानपूर रेल्वे स्टेशनवर रडताना सापडली होतीस. आम्ही तुला देवाची देणगी समजून घरी आणलं. त्यांनी तिला कधीच कमी प्रेम दिलं नव्हतं. पण अनघाच्या मनात नेहमी एक अनामिक ओढ होती. रेल्वेचा मोठा हॉर्न ऐकला की तिचं हृदय विचित्रपणे धडधडू लागायचं. ट्रेन दिसली की नकळत तिचे डोळे प्रत्येक डब्याकडे वळायचे. कारण तिलाही का ते माहीत नव्हतं. त्या दिवशी कपाट आवरताना तिला एक लहानसा लाकडी डब्बा सापडला. तो तिच्या दत्तक आईनं अनेक वर्षांपूर्वी तिला दिला होता आणि सांगितलं होतं, हे तुझ्यासोबत होतं जेव्हा तू आम्हाला सापडलीस. अनघानं तो डब्बा उघडला. आत ते जुनं सोन्याचं लॉकेट होतं. वर्षानुवर्षाच्या वापरामुळे त्याचा रंग फिक्का झाला होता, पण त्यावरची नक्षी अजूनही स्पष्ट होती. तिनं अलगट लॉकेट उघडलं. आत एका मिशीवाल्या काळी टोपी घातलेल्या माणसाचा छोटासा फोटो होता. ती अनेक वर्ष हा फोटो पाहत होती, पण आज पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. हे कोण असतील? ती स्वतःशीच पुटपुटली, माझे बाबा. तेवढ्यात तिची दत्तक आई सुनीता आत आली. अनघाच्या हातातलं लॉकेट पाहून त्या काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. आजही त्या फोटोबद्दल विचार करतेस? अनघाने मान हलवली. आई, मला खरं सांगा, मी तुमची सख्खी मुलगी नाही, हे मला लहानपणापासून माहीत आहे. पण मी कोण आहे? माझं घर कुठे आहे? माझे आई बाबा जिवंत आहेत की नाही? सुनीताबाईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, बाळा, आम्ही तुला कधी खोटं बोललो नाही. तू आम्हाला 2006 मध्ये कानपूर स्टेशनवरती सापडली होतीस. तू खूप घाबरलेली होतीस, सतत रडत होतीस. तुझ्या तोंडून फक्त 2च शब्द बाहेर पडत होते, बाबा, स्टेशन. त्याशिवाय तुला काहीच आठवत नव्हतं. पोलिसांकडे तुझी नोंद झाली. अनेक महिने शोध घेतला गेला, पण तुझे आईवडील सापडले नाहीत. शेवटी न्यायालयाच्या परवानगीनंतर आम्ही तुला दत्तक घेतलं. अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे कुठेतरी माझे खरे आईबाबा अजूनही असतील. सुनीताबाईंनी तिचा हात हातात घेतला. असूही शकतात आणि नसूही शकतात. पण एक गोष्ट सांगू, मला नेहमी वाटायचं तुझी आई जर जिवंत असेल तर ती आजही तुझ्यासाठी रडत असेल. आणि तुझे बाबा जर जिवंत असतील तर त्यांनी अजूनही तुझी वाट पाहणं सोडलं नसेल. हे शब्द ऐकताच अनघाचं हृदय भरून आलं.
त्या रात्री तिला पुन्हा तेच स्वप्न पडलं. एक मोठं रेल्वे स्टेशन, लाल रंगाची ट्रेन, खाकी कपडे घातलेला माणूस आणि दूरवरून येणारा आवाज. अन्वी. ती दचकून जागी झाली. पहिल्यांदाच तिला त्या स्वप्नातला शब्द स्पष्ट ऐकू आला. अन्वी. ती पलंगावर बसून बराच वेळ विचार करत राहिली. अन्वी कोण आहे? तिला अजून माहीत नव्हतं की ते कोणाचं नाव नव्हतं. ते तिचंच खरं नाव होतं. त्या रात्रीनंतर अनघाच्या मनात अस्वस्थता दिवसेंदिवस वाढू लागली. ती शाळेत मुलांना शिकवत होती, पण प्रत्येक तासात तिचं लक्ष भरकटायचं. इतिहासातील प्रत्येक धड्यात तिला स्वतःचाच इतिहास शोधायचा होता. मधल्या सुट्टीत ती शाळेच्या खिडकीत उभी राहून दूरवरच्या जाणाऱ्या रेल्वेकडे पाहत राहायची. ट्रेनचा हॉर्न कानावर पडला की तिच्या डोळ्यासमोर तेच धुसर दृश्य यायचं. मोठं स्टेशन, गर्दी, कोणीतरी अन्वी म्हणून ओरडत आहे, आणि मग सगळा काळोख. त्या दिवशी संध्याकाळी ती शाळेतून घरी आली, पण तिचं मन मात्र शांत होत नव्हतं. तिने पुन्हा एकदा कपाटातून ते सोन्याचं लॉकेट काढलं. यावेळी तिने ते हातात धरून बराच वेळ निरखून पाहिलं. लॉकेटच्या आतील फोटोच्या मागे काहीतरी कोरलेलं दिसत होतं. इतकी वर्ष ते तिच्या लक्षातच आलं नव्हतं. तिनं मोबाईलचा टॉर्च लावला. धुसर अक्षरांमध्ये काही शब्द कोरलेले होते. व्ही. गोखले, पुणे. क्षणभर तिचा श्वास थांबला. पुणे? हे नाव तिनं आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं नव्हतं. अनेकदा तिच्या स्वप्नात कोणीतरी पुणे स्टेशन असं म्हणायचं, पण ती जागी झाल्यावरती सगळं विसरून जायची. तिनं ताबडतोब आपल्या दत्तक वडिलांना हाक मारली. बाबा, इकडे या ना. शरद शर्मा तिच्या जवळ आले. त्यांनी लॉकेट पाहिलं आणि चष्मा लावून त्या अक्षराकडे पाहिलं. अरे, हे तर आम्ही कधी पाहिलंच नाही. बाबा, मला पुण्याला जायचं आहे. शरद शर्मा काही क्षण शांत राहिले. तुझ्या मनाला जर उत्तर हवं असेल तर नक्की जा. आम्ही तुला कधीच अडवणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, आम्ही तुला जन्म दिला नाही, पण मनापासून वाढवला आहे. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने दोघांच्या पाया पडत म्हटलं, तुम्हीच माझे आईबाबा आहात, पण माझ्या आयुष्याचा हरवलेला भाग शोधायचा आहे. त्याचवेळी पुण्यात चिन्मयचा शोधही निर्णायक टप्प्यावरती पोचला होता. त्यानं अनेक जुन्या रेल्वे नोंदी तपासताना एक महत्त्वाची नोंद शोधून काढली. 9 जुलै 2006 रोजी पुण्यातून सुटलेल्या एका मालगाडीच्या गार्डनं कानपूर रेल्वे पोलिसांना एक अहवाल दिला होता. त्या अहवालात लिहिलं होतं, साधारण 6-7 वर्षांची एक घाबरलेली मुलगी स्टेशन परिसरात सापडली. तिला स्वतःचं नाव नीट सांगता येत नव्हतं. ती वारंवार बाबा, स्टेशन एवढंच बोलत होती. चिन्मयच्या अंगावरती रोमांच उभं राहिलं. कानपूर. त्यानं तात्काळ त्या जुन्या केसची फाईल पुन्हा उघडली. त्यात दत्तक प्रक्रियेचा एक संदर्भ क्रमांक होता. त्यानं त्या क्रमांकाचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. रात्रभर तो संगणकासमोर बसून कागदपत्र तपासत राहिला. पहाटे 4च्या सुमारास त्याच्या स्क्रीनवर एक नाव चमकलं. अनघा शर्मा. त्याच्या श्वासाचा वेग वाढला. त्यानं तिचा फोटो उघडला. क्षणभर तो स्तब्ध झाला. त्या चेहऱ्यात त्याला अन्वी दिसत होती. फक्त 6 वर्षांच्या मुलीऐवजी आता समोर 30 वर्षांची स्त्री उभी होती. तेच डोळे, तेच हसू, आणि गळ्यात तेच सोन्याचं लॉकेट. चिन्मयच्या हातातून माऊस खाली पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच पुटपुटला, आजोबा, मला वाटतं मी आपल्या अन्वीला शोधला आहे. चिन्मय काही क्षण नुसता स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू खोलीत त्याचा आवाज घुमत होता. त्यानं पुन्हा पुन्हा त्या महिलेचा फोटो मोठा करून पाहिला. डोळ्यांची ठेवण, हनुवटीचा आकार, कपाळाची रचना आणि गळ्यातलं तेच सोन्याचं लॉकेट. त्यानं लगेच ट्रंकेतील अन्वीचा जुना फोटो बाजूला ठेवला. दोन्ही फोटो एकमेकांसमोर ठेवून बराच वेळ पाहत राहिला. वय बदललं होतं, चेहरा प्रौढ झाला होता, पण रक्ताची ओळख बदलली नव्हती. त्यानं लगेच घड्याळाकडे पाहिलं. पहाटेचे 4:30 वाजले होते. एवढ्या वेळी फोन करणं योग्य नव्हतं. त्यानं मोबाईल हातात घेतला, पुन्हा ठेवला. उत्सुकता आणि भीती दोन्ही त्याच्या मनात एकाच वेळी उसळत होत्या. जर ही अन्वी निघाली नाही तर? आणि जर हीच अन्वी असेल तर? त्याच्या एका फोनमुळे 20 वर्षांचं आयुष्य बदलणार होतं. सकाळी 9 वाजताच त्यानं थरथरत्या हातांनी तो नंबर फिरवला. 2 रिंग, 3 रिंग. हॅलो. पलीकडनं एका महिलेचा शांत आवाज आला. चिन्मय काही क्षण बोलूच शकला नाही. हॅलो, कोण बोलतंय? पुन्हा आवाज आला. नमस्कार, मी पुण्यातून चिन्मय गोखले बोलतोय. गोखले हे आडनाव ऐकताच पलीकडे काही क्षण शांतता पसरली. गोखले? महिलेचा आवाज अचानक बदलला. तुम्ही कोण? मला तुमच्याशी तुमच्या बालपणाबद्दल बोलायचं आहे. कृपया फोन ठेवू नका. अनघाच्या छातीत धडधड वाढली. माझ्या बालपणाबद्दल? हो. तुम्हाला 6 वर्षाची असताना कानपूर स्टेशनवर सापडलं होतं का? पलीकडे पुन्हा काही सेकंद शांतता. मग अगदी हळू आवाज आला. हो. पण तुम्हाला हे कसं माहिती? चिन्मयच्या डोळ्यात पाणी आलं. तुमच्या गळ्यात अजूनही एक सोन्याचं लॉकेट आहे का? अनघाने नकळत लॉकेट हातात धरलं. हो. त्या लॉकेटमध्ये काळी टोपी घातलेल्या एका माणसाचा फोटो आहे का? अनघाचा श्वास अडकला. हो, आहे. पण तुम्ही कोण आहात? चिन्मय आता स्वतःला सावरू शकला नाही. त्या माणसाचं नाव वासुदेव गोखले आहे. हे नाव ऐकताच अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला का माहीत नव्हतं, पण हे नाव तिच्या मनाला थेट भिडलं. तुम्हाला हे नाव कसं माहिती?
चिन्मयने डोळे मिटले. कारण हे माझे आजोबा आहेत. अनघाचा श्वास थांबला. आणि आणि चिन्मयचा आवाज भरून आला. ते गेली 20 वर्ष प्रत्येक रविवारी पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4वर तुमची वाट पाहत आहेत. फोनच्या दोन्ही बाजूंना फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. काही क्षणांनी अनघा कसंबसं बोलली, म्हणजे माझे बाबा जिवंत आहेत? हो. माझी आई? चिन्मय काही क्षण शांत राहिला. आई? अनेक वर्षांपूर्वी या धक्क्यामुळे आजारी पडली आणि काही वर्षांनी त्यांचं निधन झालं. हे ऐकताच अनघा जोरात रडू लागली. मी आईला एकदाही भेटू शकले नाही. चिन्मयच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण एक माणूस अजूनही रोज जगतोय, फक्त तुमच्यासाठी. कोण? तुमचे बाबा. ते खरंच माझी वाट पाहतात, प्रत्येक रविवारी, एकही रविवार न चुकवता. अनघाने लॉकेट छातीशी घट्ट धरलं. तिला अचानक तिच्या स्वप्नांचा अर्थ समजू लागला. रेल्वे स्टेशन, मोठी लाल ट्रेन आणि दूरवरून ऐकू येणारा आवाज. अन्वी. तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. मी अनघा नाही का? चिन्मयने डोळे पुसले. नाही ताई. तुझं खरं नाव? अन्वी वासुदेव गोखले. हे ऐकताच अनघा खुर्चीवर बसली. तिने आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःचं खरं नाव ऐकलं होतं. आणि त्या एका नावानं तिच्या आयुष्यातील 20 वर्षांचा अंधार उजेडात यायला सुरुवात झाली होती. अन्वी बराच वेळ काहीच बोलू शकली नाही. तिच्या हातातला फोन थरथरत होता. डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. ज्या प्रश्नाचं उत्तर तिनं 30 वर्ष शोधलं होतं, ते आज एका अनोळखी आवाजानं तिच्यासमोर उभं केलं होतं. ती स्वतःला सावरत हळूच म्हणाली, चिन्मय, मला अजूनही विश्वास बसत नाही. मला असं वाटतंय की मी स्वप्नात आहे. चिन्मयनं शांत आवाजात उत्तर दिलं, मलाही कालपर्यंत हे स्वप्नच वाटत होतं. पण आज माझ्या हातात पुरावे आहेत. आजोबांच्या डायरीत तुझा प्रत्येक रविवारी उल्लेख आहे. तुझा फोटो आहे, रेल्वे पोलिसांची फाईल आहे आणि सर्वात मोठा पुरावा तुझ्या गळ्यातलं ते लॉकेट. अन्वीने नकळत लॉकेट ओठांशी लावलं. तिला आठवलं होतं, लहानपणी ती घाबरली की हेच लॉकेट घट्ट पकडायची. पण त्यामागचं कारण तिला कधीच समजलं नव्हतं. चिन्मय? ती रडत म्हणाली. बाबा कसे आहेत? चिन्मय काही क्षण गप्प राहिला. त्याला सत्य सांगणं भाग होतं. त्यांची तब्येत आता पूर्वीसारखी नाही. गुडघे साथ देत नाहीत. श्वासाचा त्रास आहे. पण एक गोष्ट मात्र अजूनही बदललेली नाही. कोणती? प्रत्येक रविवारी सकाळी 9 वाजता ते उठतात. पांढरे कपडे घालतात, काळी टोपी डोक्यावर ठेवतात, तुझ्यासाठी एक गुलाबाचं फूल घेतात आणि 10 वाजण्यापूर्वी प्लॅटफॉर्म नंबर 4वरती जाऊन बसतात. अन्वीने डोळे घट्ट मिटले. माझ्यामुळे? नाही ताई. चिन्मयने तिचं वाक्य तोडलं. तुझ्यामुळे नाही, नियतीमुळे. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग अन्वीने ठाम आवाजात विचारलं, पुढचा रविवार कधी आहे? 12 जुलै. मी येते. चिन्मयच्या डोळ्यात आशेचा प्रकाश चमकला. खरंच? हो. पण एक विनंती आहे. सांगा. बाबांना काहीही सांगू नकोस. मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. चिन्मय हलकंसं हसला. मीही हेच ठरवलं होतं. फोन ठेवला. पण त्या दिवशी दोघांनाही काहीच सुचत नव्हतं. कानपूरमध्ये अन्वी आपल्या दत्तक आईवडिलांसमोर बसली होती. तिनं त्यांना सगळं सांगितलं. शरद शर्मा बराच वेळ शांत बसून राहिले. मग ते उठले, अन्वीजवळ आले, तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आम्ही तुला कधीच गमावणार नाही. तू आजही आमची मुलगी आहेस. पण ज्या बापानं 20 वर्ष तुझी वाट पाहिली, त्यांच्याकडे जाण्याचा पहिला अधिकार तुझाच आहे. सुनीताबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जा बाळा आणि तुझ्या बाबांना घट्ट मिठी मार. त्यांना सांग, त्यांच्या मुलीनं त्यांना विसरलं नाही. तिला फक्त रस्ता सापडला नव्हता. अन्वी दोघांच्या गळ्यात पडून रडू लागली. दुसरीकडे पुण्यात त्या रात्री वासुदेवराव आपल्या खोलीत बसून डायरीत लिहित होते. त्यांनी थरथरत्या हातानं लिहिलं, 12 जुलै जवळ आला आहे. शरीर आता थकलं आहे, पण मन अजूनही म्हणतंय, अन्वी येईल. लोक म्हणतात मी वेडा आहे, पण बापाचं मन कधी खोटं बोलत नाही. जर हा माझा शेवटचा रविवार असेल, तरी मी प्लॅटफॉर्म नंबर 4वर असेल. हे ऐकून त्यांनी डायरी बंद केली आणि उशीखाली ठेवली. दाराबाहेर उभा असलेला चिन्मय हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. 20 वर्षानंतर पहिल्यांदाच त्यात आशा होती. 12 जुलै 2026 रविवार पहाटेचे 5 वाजले होते. पुणे शहर अजूनही पूर्णपणे जागं झालं नव्हतं. रस्त्यावर तुरळक वाहने वाहत होती. रात्री पडलेल्या हलक्या पावसामुळे मातीचा मंद सुगंध हवेत दरवळत होता. सदाशिव पेठेतील जुन्या वाड्यात मात्र एका खोलीत दिवा लागला होता. वासुदेव गोखले नेहमीप्रमाणे जागे झाले होते. पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळी शांतता होती. त्यांनी आंघोळ केली, देवासमोर हात जोडले, हळूच म्हणाले, देवा, आज जर अन्वी आली नाही तरी तक्रार नाही. फक्त तिचं आयुष्य सुखाचं असू दे. आरशासमोर उभं राहून त्यांनी पांढरा शर्ट घातला, स्वच्छ धोतर नेसलं, कपाटातून काळी टोपी काढून डोक्यावरती ठेवली. टेबलावरती ठेवलेल्या छोट्या स्टीलच्या डब्बीतून त्यांनी नेहमीप्रमाणे एक ताजं गुलाबाचं फूल बाहेर काढलं. ते हातात घेताच त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. दारात उभा असलेला चिन्मय हे सगळं शांतपणे पाहत होता. आज त्यांचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याला माहीत होतं, आजचा दिवस त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलणार होता.
सकाळी 9:15ला दोघे स्टेशनकडे निघाले. त्याचवेळी मुंबईहून पुण्याकडे धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या C3 डब्यात खिडकीजवळ बसलेली अन्वी सतत बाहेर पाहत होती. तिच्या हातात तेच जुनं सोन्याचं लॉकेट होतं. ते तिनं घट्ट मुठीत पकडलं होतं. तिच्या डोळ्यात भीती, उत्सुकता, आनंद तीनही भावना एकत्र दाटल्या होत्या. तिनं खिडकीतून धावणारी झाडं पाहिली, घाट पाहिले, बोगदे मागे पडत होते. प्रत्येक किलोमीटर तिला तिच्या भूतकाळाच्या अधिक जवळ घेऊन जात होता. तिने डोळे मिटले. तिला आठवत होतं. धुसर चेहरा, खाकी कपडे, एक उबदार हात आणि कुणीतरी प्रेमाने म्हणत होतं, "अन्वी, माझी शहाणी मुलगी." तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ट्रेन लोणावळा पार करून पुढे गेली. पुणे स्टेशन आता अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर होतं. इकडे प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर वासुदेवराव नेहमी बाकावरती बसले होते. रमेशने आजही त्यांच्यासमोर चहाचा कप ठेवला. "काका, गरम आहे, सावकाश प्या." वासुदेवराव हलकसं हसले. "धन्यवाद रे." रमेश काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. आज त्यालाही का कुणास ठाऊक, पण मनातून सारखं वाटत होतं, आज काहीतरी वेगळं घडणार आहे. घड्याळात 9:55 झाले. लाऊडस्पीकरवरती आवाज घुमला, "कृपया प्रवाशांनी लक्ष द्यावे. मुंबईहून येणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस काही क्षणात प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर येत आहे." वासुदेवराव हळूहळू उभे राहिले. त्यांच्या हातातील काठी थरथरत होती. गुलाबाचं फूल त्यांनी हाताशी धरलं. दूरवरून इंजिनचा हॉर्न ऐकू आला. लाल रंगाचं इंजिन प्लॅटफॉर्ममध्ये शिरलं. ब्रेकचा मोठा आवाज झाला. डेक्कन क्वीन थांबली. एकामागून एक दरवाजे उघडले. प्रवासी उतरू लागले. वासुदेवराव प्रत्येक चेहऱ्याकडे आशेने पाहत होते. त्यांच्या डोळ्यात पुन्हा तीच जुनी प्रतीक्षा होती. चिन्मयचं हृदय इतक्या जोरात धडधडलं की त्याला स्वतःचा श्वास ऐकू येत होता. C3 डब्याचा दरवाजा उघडला. एक साधी, फिकट निळी साडी नेसलेली 30 वर्षाची स्त्री खाली उतरली. तिच्या एका हातात छोटी कापडी बॅग होती आणि दुसऱ्या हातात तेच सोन्याचं लॉकेट. तिने खाली पाय ठेवला. क्षणभर तिची नजर संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती फिरली आणि पुढच्या क्षणी ती एका जागी थांबली. प्लॅटफॉर्मच्या मधोमध त्या जुन्या काळ्या लोखंडी बाकाजवळ. पांढरे कपडे घातलेले, काळी टोपी घातलेले, हातात गुलाबाचं फूल, थरथरणारे हात आणि वयाने वाकलेले तिचे बाबा उभे होते. अन्वीच्या हातातून बॅग खाली पडली. तिचे ओठ थरथरले. डोळ्यातून 20 वर्षांचे अश्रू एकदम वाहू लागले. तिनं थरथरत्या आवाजात हाक मारली, "बाबा." तो एकच शब्द संपूर्ण प्लॅटफॉर्मभर घुमला. जणू काही काळ थांबला. ट्रेनमधून उतरणारे प्रवासी, कुली, चहावाले, तिकीट तपासणारे कर्मचारी सगळे जिथे होते तिथेच थांबले. वासुदेवरावांच्या कानावर तो आवाज पडताच त्यांच्या अंगातून एक विजेचा झटका गेल्यासारखा झाला. 20 वर्षापासून ते हा आवाज स्वप्नात ऐकत होते. त्यांनी अनेकदा गर्दीत वळून पाहिलं, पण प्रत्येक वेळी निराशा त्यांच्या वाट्याला आली होती. म्हणूनच याही वेळी त्यांनी क्षणभर डोळे मिटले. त्यांना वाटलं पुन्हा एक भास. पण पुढच्या क्षणी तोच आवाज पुन्हा ऐकू आला, "बाबा, मी आले." वासुदेवरावांनी हळूहळू मान वर केली. त्यांच्या नजरेसमोर एक तरुणी उभी होती. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. ती थरथरत त्यांच्या दिशेने चालत येत होती. तिच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट सकाळच्या उन्हात चमकत होतं. वासुदेवरावांच्या हातातून गुलाबाचं फूल खाली पडलं. त्यांच्या ओठावर शब्द फुटले, "अन्वी." त्या एका शब्दानं अन्वीचा बांध फुटला. "हो बाबा, तुमची अन्वी, तुमचीच अन्वी." ती धावत त्यांच्या मिठीत शिरली. वासुदेवरावांनी तिच्या इतक्या घट्ट मिठी मारली की जणू पुन्हा एकदा ती निसटू नये म्हणूनच त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी तिला कवेत घेतलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. ते फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होते, "देवा, माझी मुलगी, माझी मुलगी परत आली." अन्वी त्यांच्या छातीवरती डोकं ठेवून लहान मुलीसारखं रडत होती. "बाबा, मला माफ करा. मला काहीच आठवत नाही. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला रस्ता सापडत नव्हता." वासुदेवरावांनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. "नाही बाळा, माफी तू नाही मागायची, माफी मी मागायची. त्या दिवशी माझा हात तुझ्या हातातून सुटला." "नाही बाबा." अन्वी रडत म्हणाली, "तो तुमचा दोष नव्हता. नियतीनं आपल्याला वेगळं केलं होतं." चिन्मय काही अंतरावर उभं राहून हे दृश्य पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रमेश चहावाल्याने डोळे पुसले. कुली गणपतने आपली लाल फेटी काढून डोळ्यांवर फिरवली. ज्या प्रवाशांना या वृद्ध माणसाची कथा माहीत नव्हती तेही हा प्रकार पाहून स्तब्ध झाले. अन्वीने हळूच गळ्यातलं लॉकेट काढलं. "बाबा, हे मी कधीच सोडलं नाही." वासुदेवरावांनी थरथरत्या हातांनी ते लॉकेट हातात घेतलं. त्यांनी ते उघडलं. आत त्यांचाच तरुणपणीचा फोटो होता. ते लॉकेट त्यांनी कपाळाला लावलं आणि पुन्हा मुलीला दिलं. "यामुळेच मला खात्री होती तू जिवंत आहेस, कारण बापाचं प्रेम कधी हरवत नाही." अन्वीने त्यांचा हात आपल्या गालावर ठेवला. "बाबा, आता मी कुठेच जाणार नाही." तेवढ्यात वत्सलाबाई पुढे आल्या. अन्वीनं त्यांना पाहिलं. क्षणभर ती थांबली. "आत्या." वत्सलाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "हो बाळा, तुझ्या आत्या." त्या दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती टाळ्यांचा कडकडाट झाला. रेल्वे पोलिसांपासून ते प्रवाशांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अश्रू होते. तेवढ्यात रमेश खाली पडलेलं गुलाबाचं फूल उचलून वासुदेवरावांच्या हातात देत म्हणाला, "काका, हे फूल आज योग्य व्यक्तीपर्यंत पोचलं." वासुदेवरावांनी ते गुलाबाचं फूल अन्वीच्या हातात ठेवलं.
हसत हसत ते म्हणाले, "हे फूल मी 20 वर्ष तुझ्यासाठी जपून ठेवलं होतं बाळा. आज माझी प्रतीक्षा संपली." अन्वीनं ते फूल छातीशी घट्ट धरलं. त्या क्षणी प्लॅटफॉर्म नंबर 4 हा फक्त रेल्वेचा प्लॅटफॉर्म राहिला नव्हता. तो एका बापाच्या अखंड प्रेमाचा, आशेचा, 20 वर्षाच्या प्रतीक्षेच्या विजयाचा साक्षीदार झाला होता. स्टेशनवर जमलेल्या लोकांपैकी अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. काही जण मोबाईलमध्ये हा प्रसंग टिपत होते, तर काही जण निशब्द उभे राहून त्या बाप-लेकीच्या मिलनाचे साक्षीदार बनत होते. पण त्या चौघांना, वासुदेवराव, अन्वी, चिन्मय आणि वत्सलाबाई, त्या क्षणी आजूबाजूला कोण आहे याचं भानच नव्हतं. 20 वर्षांनी एकमेकांचा स्पर्श अनुभवणाऱ्या त्या 2 जीवांसाठी जग जणू थांबलं होतं. काही वेळानं वासुदेवरावांनी हळूच अन्वीचा चेहरा आपल्या हातात घेतला. ते तिच्याकडे अगदी बारकाईनं पाहत होते. जणू हरवलेली प्रत्येक आठवण ते तिच्या चेहऱ्यावर शोधत होते. "तुझ्या डाव्या भुवईजवळची ती छोटीशी खूण अजूनही आहे," त्यांनी थरथरत्या आवाजात म्हटलं. अन्वी हलकसं हसली. "हो बाबा, मला नेहमी वाटायचं ही खूण कशी पडली असेल." वासुदेवरावांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. "तू 3 वर्षाची होतीस, अंगणात धावताना घसरली होतीस. त्या दिवशी तू खूप रडली होतीस. मी तुला खांद्यावर घेऊन डॉक्टरांकडे पळत गेलो होतो." हे ऐकताच अन्वीचा बांध पुन्हा फुटला. अशी आठवण जी जगात फक्त तिच्या बाबांनाच माहीत असू शकते. तिच्या आता कोणत्याही पुराव्याची गरज उरली नव्हती. ती खरोखरच अन्वी वासुदेव गोखले होती. चिन्मय पुढे आला. अन्वी त्याच्याकडे पाहत म्हणाली, "म्हणजे तू माझा लहान भाऊ?" चिन्मय हसला, पण डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. "हो ताई, तू हरवल्यानंतर 2 वर्षांनी माझा जन्म झाला." अन्वीने त्याला मिठी मारली. "माझा भाऊ." तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच ती हा शब्द मनापासून उच्चारत होती. स्टेशन बाहेर पडताना रमेश चहावाला धावत आला. त्यानं वासुदेवरावांच्या हातात एक कापडी पिशवी दिली. "काका हे घ्या." "काय आहे रे?" "गेली 20 वर्ष तुम्ही प्रत्येक रविवारी माझ्याकडनं चहा घेतलात. पैसे द्यायचा प्रयत्न केलात, पण मी घेतले नाही. आज माझ्याकडून अन्वीताईसाठी ही छोटीशी भेट." अन्वीनं पिशवी उघडली. आत एक मातीचा छोटासा चहाचा कप होता. त्यावर निळ्या रंगात लिहिलं होतं, "प्रतीक्षेचा शेवट, प्रेमाचा विजय." अन्वीने तो कप दोन्ही हातात घेतला. "धन्यवाद काका." रमेशने हसत उत्तर दिलं. "आजपासून मला काका नाही, रमेश काका म्हणायचं." हलकेच हसले. 20 वर्षांनी त्या कुटुंबात पहिल्यांदाच मनापासून हसू उमटलं होतं. घरी पोचल्यावरती वाड्याच्या उंबरठ्यावरती वासुदेवराव थांबले. त्यांनी अन्वीकडे पाहिलं. "आठवतंय, तू घरात शिरताना नेहमी उजवा पाय आधी टाकायचीस." अन्वी काही क्षण शांत राहिली. मग नकळत तिने उजवा पाय पुढे टाकला. तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. जणू शरीराची ती सवय अजूनही आठवत होती. घरात प्रवेश करताच तिची नजर भिंतीवरच्या एका मोठ्या फोटोवर गेली. तो तिच्या आईचा फोटो होता. फोटोला हार घातलेला होता. अन्वीनं पाय जागच्या जागीच थांबले. ती हळूहळू त्या फोटोसमोर गेली. हात जोडले. तिचे अश्रू थेट फोटोच्या चौकटीवर पडले. "आई" हा एकच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडला. ती खाली बसली आणि फोटोसमोर डोकं टेकवून रडू लागली. "आई, मी उशिरा आले, खूप उशिरा आले." वासुदेवराव तिच्या मागे उभे होते. त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते हळूच म्हणाले, "तुझ्या आई शेवटच्या श्वासापर्यंत म्हणायची, 'माझी अन्वी जिवंत आहे. ती एक दिवस नक्की येईल.'" अन्वीनं फोटोला मिठी मारली. त्या दिवशी त्या घरात आनंद होता. पण त्या आनंदात एका आईच्या अनुपस्थितीचं दुःख कायमचं मिसळलेलं होतं. संध्याकाळी वासुदेवराव आपल्या खोलीत गेले. भिंतीवरती तेच जुनं कॅलेंडर लटकत होतं. हजारो दिवसांनंतर निळे क्रॉस उमटलेले होते. त्यांनी खिशातून पेन काढलं. क्षणभर कॅलेंडरकडे पाहिलं. मग पेन पुन्हा खिशात ठेवलं. चिन्मयने विचारलं, "आज क्रॉस नाही करणार?" वासुदेवराव हसले. ते अनेक वर्षांनी मनापासून हसले. "नाही बाळा." "का?" ते अन्वीकडे पाहत म्हणाले, "कारण आजपासून माझी वाट पाहणं संपलं. आता प्रत्येक रविवार माझ्यासाठी शिक्षा नाही, सण आहे." त्या रात्री 20 वर्षांनी वासुदेवराव गोखले शांत झोपले आणि त्या रात्री त्यांना स्वप्नात पहिल्यांदाच प्लॅटफॉर्म नंबर 4